काय आहे तुका असंच असं येईल पण काढू येईल असा कांडोनी कुठून निघाला गोळा नागाने बोला डोळा नागाला घालते पोहता आली वौसा गौरी डाळ मा तशा माझे माझे दाटी आली शिवरात्री दाटी शिवरात्री सोना दिवाळी माझा लेना दिवाळी ते पंचवीस सगळे मेहनती सगळे पुट्टे सुगाड शिवरात्र उगाड पाड्याचे पुट्टे पाठ शिंगाला गंडात शिंगेचे पुट्टे रंग पारवाला चक्करदान पाड्याचे पुट्टे गुढी आलेकीची आडी आखिले होते करा भिंद्री पाव देरा भिंद्रा पुट्टे बैल आज नगर पंचमी होईल दराक्षाची वेल तिरुकुनी पाठ चंदू मेस्त्री आणि चंदू मेस्त्रीचं नाव घेते राखते होऊन मान जमतं जाय ताकद किती वाजता आता रात्री ठेवताच कोणाकडे मुगळे त्याच्याकडे गावात यार पिवा गो पिवा हड थांब एवढ्या सफेद केलं तोंडाची शा गोरी गोरी नाही ती होय नाही तर का तू काय एक नंबर येता फोटो माझ्याच्यात काढतं काय ना हसा फक्त थोपाडा. नमस्कार मंडळी, SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, रात्री बघितलास आमच्याकडे देवीची तळी येईल आणि अशी प्रत्येक घरात ती तळी जाता आणि त्यानंतर आज आमचे देव धूळ मारणार. आणि धूळ म्हणजे काय हे आपण या व्हिडिओत आपण नक्की बघणारच आहोत. म्हणून त्यासाठी आता मी जाते चव्हाट्यावरती. माका ऑलरेडी लेट झाला कारण मी नांदगावात गेले. तर मित्रांनो, आजचं धुळीचा कार्यक्रम या व्हिडिओत आपण नक्की बघूया. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. जास्त न बोलता आता मी जाते चव्हाट्यावरती. त्याला तर ऊन पण खूप लागता. बघ आता धन्यवाद.
सगळ्यांनी धूळ उचलल्याने आता दाखवा.
ह्याची आता रुमाल बनवून देते तुका. ये बाईक बाजूक राहू रे, मध्ये मध्ये येतं. जा म्हणे. म्हणजे मगाशी मी तुमका सांगू विसरले, आता आमचे देव आहेत ना ते गुलस्वामी मांडावरती थांबणार दुपारी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता ते मुख्य मंदिरात आमच्या पावनादेवी मंदिरात जाणार आणि अशा प्रकारे आमचा शिगमोत्सव संपूर्ण होता. आणि इथून आता डायरेक्ट आम्ही क्रिकेट खेळायला जाणार आहोत कणकवलीत परबवाडीत. चला तर लगेच. जय पावनादेवी. मगाचपासून कॅमेरा बंद होतो. इलेल्या आधी आम्ही एक मॅच खेळला, क्वार्टर फायनल जिंकला आणि त्याच्यानंतर आता आमची सेमीफायनल थोड्याच उशिरात. बॅटिंग तरी लागलो. सुंदर फटका कट केलेला हा चेंडू नैसर्गिक चेंडू क्षेत्राच्या डोक्यावरून जातो. दोन धावा मात्र पूर्ण प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या मुलाचं सहकार्य आहे आणि तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही प्रत्येक कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडतो. पुन्हा एकदा तुमचे आम्ही आभार मानतोय आणि मी वैयक्तिक स्पर्धेतील बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. तर मित्र हो, आपण जास्त वेळ थांबला, सकाळचे 3 दिवस ते उन्हात उभे आहात या स्पर्धेसाठी आणि तुम्हालाही घरी जायची आम्ही जास्त वेळ न काढता पहिलं बक्षीस मी अनाऊन्स करतोय. उत्कृष्ट क्षेत्राचं प्रथमेश रासम, अनंत परब आणि विजय परब. आम्ही काल कोंडियात पण क्वार्टर फायनलला गेलो आणि आज हे पण क्वार्टर फायनलला आणि आता सेमीफायनल एक खेळला. मध्ये कॅमेरा बंद होतो मोबाईल आणि आता फायनल पण झाली. फायनल आम्ही हरला फायनलला
तर काल तिकडे क्वार्टर फायनलला जाऊ जमलं नाही, कारण थोडे तिकडे गेले थोडे इकडे गेले, त्याच्यामुळे टीम जरा कमजोर झाली. पण ठीक आहे, फायनलला हरला. आणि त्यांचं पण फोन इल्लो तिकडे जे खेळ गेले कोंडिया ते सेमीफायनलला हरले थोडक्यासाठी. निलेश गावकर बक्षीस देण्याचे. या स्पर्धेमध्ये ज्याने गोलंदाजांवर आपलं वर्चस्व गाजवलं, ते कुठचाही गोलंदाज असू दे, अगदी इफेक्टची फलंदाजी केली, आपल्या संघाला यशापर्यंत नेलं. उत्कृष्ट फलंदाज प्रदीप रासम. Congressman. या अंतिम सामन्यामध्ये ज्याने सामन्यावर आपली छाप सोडली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला, अंतिम सामना सामनावीर जानवलीचा मकरंद सावंत. मकरंद सावंत अंतिम सामना सामनावीर, त्याने महत्वाच्या सामन्यात आपल्या संघासाठी आपली छाप सोडली आणि विजय मिळवून दिला. परत दादा परत अनंत परत जयप्रकाश परत आणि म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पहिला संघ आणि माननीय संघ विकामनिकर साहेब त्यांच्या पहिला संघ फक्त कोंबडी घ्या, कोंबडी घ्या. अस्सल गावठी कोंबडी. रामनगरीचा मंडळ परामारी एक कोंबडी आम्ही करतोय. दुसऱ्या बक्षिसाचं नाम मित्रांनो 5 काय 6 कोंबडी होती आणि पहिल्या बक्षिसाक एक बकरू होतो आणि प्राईज काहीतरी 12,000 रुपये काहीतरी होता. दोन्ही संघाचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्र हो, त्यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये गावठी हत्तीवर फायनल येऊन आमच्यासोबत खूप छान खेळले जानवली संघ, म्हणून त्यांना बकरू भेटलो आणि आमका कोंबडी. कोंबडी आडवी बसा खाली खाली बसा सगळे. कोंबडा बारीक दिसतो. मॅच खेळून आता घराकडे गेलं रात्रीचे आता 11 वाजले आहेत. आम्ही 7 वाजता घराकडे गेलो आणि त्याच्यानंतर एका रोंबाट असा म्हणतात, म्हणजे देवांका सोडून झाल्यानंतर मंदिरात हे पूर्ण गाव फिरतात असा रोंबाट रात्रीचा मारत. आणि काहीतरी पाडव्याच्या आत ही सगळी जेवढी आमच्या हरपूळ गावातली घरं आहेत ती त्यांना पूर्ण करूशी लागतात, असा प्रत्येकाच्या घरात जाऊन ढोल वाजून ते का रोंबाट असा म्हणतात.